नवऱ्याने बायकोला गरीब समजून तिचा अपमान केला. तिला घराबाहेर काढून दुसऱ्या श्रीमंत मुलीसोबत आयुष्य सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं. पण ज्या स्त्रीला तो गरीब आणि असहाय्य समजत होता, ती प्रत्यक्षात एका मोठ्या उद्योग समूहाच्या मालकाची हरवलेली वारसदार निघाली. तिच्या खऱ्या ओळखीमुळे तिचं आयुष्य एका क्षणात बदललं. ती स्वतःच्या कष्टाने यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली. तर तिचा नवरा विश्वासघात, अहंकार आणि लोभामुळे सर्व काही गमावून एकटा पडला. आणि शेवटी तिची माफी मागण्यासाठी आला, तेव्हा ती शांतपणे एवढंच म्हणाली, ज्याने माझ्या गरिबीचा अपमान केला त्याला माझ्या यशावर कोणताही हक्क नाही. आणि तो पश्चाताप करत तिच्याकडे पाहत राहिला, कारण खूप उशीर झाला होता. अनिकाला घराबाहेर काढल्यानंतर ती डोळ्यात अश्रू आणि मनात जिद्द घेऊन शहर सोडून गेली. तिने स्वतःच्या मेहनतीने नवं आयुष्य उभं केलं. दरम्यान एका वृद्ध उद्योगपतीने तिच्या गळ्यातील लहानपणी हरवलेल्या मुलीच्या लॉकेटवरून तिची ओळख पटवली आणि ती त्याच्या अब्जावधीच्या उद्योग समूहाची एकमेव वारसदार असल्याचं समोर आलं. काही वर्षातच ती देशातील यशस्वी उद्योगपती बनली. तर लोभापोटी दुसरं लग्न केलेल्या तिच्या माजी नवऱ्याचा व्यवसाय कोसळला. मित्रांनी साथ सोडली. कर्जाने तो रस्त्यावर आला आणि ज्या कंपनीकडे मदतीसाठी तो गेला, तिची मालकीन अनिका असल्याचं पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिच्या समोर हात जोडून माफी मागू लागला. पण अनिका शांतपणे म्हणाली, तू माझ्या गरिबीची किंमत लावली होतीस. आज माझ्या यशाची नाही, तर तुझ्या कर्माची किंमत मोजण्याची वेळ आली आहे. आणि तो पश्चातापाच्या अश्रूंनी तिच्याकडे पाहत राहिला, कारण खूप उशीर झाला होता. अनिकाने त्याला अपमानित न करता फक्त एवढंच सांगितलं की माफी देणं शक्य आहे, पण तुटलेला विश्वास कधीच परत येत नाही. तिने त्याच्या कर्जबाजारी कंपनीला विकत घेतलं, पण सुडासाठी नाही, तर शेकडो कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह वाचवण्यासाठी. त्याला कोणताही विशेष अधिकार न देता साधा कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी दिली. रोज तिचं नेतृत्व आणि तिची नम्रता पाहून त्याचा पश्चाताप वाढत गेला. अखेर एका मोठ्या समारंभात अनिकाने सर्वांसमोर सांगितलं की माणसाची खरी श्रीमंती पैशात नसते, तर संस्कार, विश्वास आणि माणुसकीत असते. आणि ज्याने या गोष्टी जपल्या तोच खरा श्रीमंत असतो. तर तिचा माजी नवरा आयुष्यभर आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे सर्व काही गमावल्याची वेदना मनात घेऊन जगत राहिला. काही महिन्यांनी अनिकाच्या आयुष्यात नवीन आनंद आला. तिच्या प्रामाणिकपणा, साधेपणा आणि संघर्षावर प्रेम करणारा एक तरुण उद्योगपती तिच्या आयुष्यात आला, ज्याने तिच्या संपत्तीवर नव्हे तर तिच्या स्वभावावर प्रेम केलं. दोन्ही कुटुंबाच्या आशीर्वादाने त्यांचा भव्य विवाह झाला. त्या दिवशी दूर उभा राहून तिचा माजी नवरा डोळ्यात अश्रू घेऊन सर्व पाहत होता, कारण जिचा कधी त्याने गरीब म्हणून अपमान केला होता, तीच आज लाखो लोकांसाठी प्रेरणा बनली होती. अनिकाने त्याच्याकडे पाहून फक्त एक हलकसं स्मित केलं आणि मनातल्या मनात त्याला माफ करून कायमचं भूतकाळ मागे सोडलं. तर तिचा नवा संसार प्रेम, विश्वास, सन्मान आणि आनंदाने फुलत गेला. आणि तिची कहाणी प्रत्येकाला शिकवून गेली की माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या स्वभाव, मेहनत आणि माणुसकीने ठरते. लग्नानंतर अनिका आणि तिच्या पतीने आपल्या संपत्तीचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, विधवा महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि शेतकऱ्याच्या मदतीसाठी अनेक सामाजिक प्रकल्प सुरू केले. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश आला. अनिकाला देशभरातून सन्मान मिळू लागले. तर तिचा माजी नवरा आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करू लागला. आणि एक दिवस अनिकाने त्याला सांगितलं, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य चांगलं नक्की घडवता येतं. त्या एका वाक्याने त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. आणि या कथेचा शेवट असा झाला की लोभ, अहंकार आणि अपमान याचा शेवट नेहमी पश्चातापातच होतो, तर प्रेम, विश्वास, संयम आणि माणुसकी याचा शेवट नेहमी आनंद, यश आणि सन्मानात होतो. काही वर्षांनी अनिकाच्या संस्थेमुळे हजारो कुटुंब
स्वावलंबी झाली. तिच्या कार्याची दखल घेत सरकारने आणि अनेक प्रतिष्ठित संस्थांनी तिचा गौरव केला. तिच्या प्रेरणादायी प्रवासावर पुस्तक लिहिली गेली आणि चित्रपटही बनला. लोक तिला यशस्वी उद्योगपती म्हणून नव्हे, तर संकटातही माणुसकी न सोडणारी स्त्री म्हणून ओळखू लागली. एके दिवशी एका मुलीने तिच्या मंचावर येऊन सांगितलं, तुमची कथा ऐकून मी हार मानण्याचा विचार सोडला. ते ऐकून अनिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण तिला समजलं की तिच्या संघर्षाचं खरं फळ संपत्ती नव्हे, तर दुसऱ्याच्या आयुष्यात निर्माण झालेली आशा आहे. आणि तिची कहाणी पिढ्यानपिढ्या लोकांना शिकवत राहिली की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि माणुसकी कधीच सोडू नये, कारण शेवटी जिंकतो तो जो स्वतःवर विश्वास ठेवतो. वर्षानंतर अनिका आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत असताना तिला तिच्या जुन्या गावातून एक वृद्ध महिलेचं पत्र आलं. त्या पत्रात लिहिलं होतं की ज्या घरातून तिला कधी काळी अपमानित करून बाहेर काढलं गेलं होतं, ते घर आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे आणि गावातील लोकांना मदतीची गरज आहे. अनिकाने क्षणाचाही विचार न करता त्या गावात शाळा, दवाखाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि महिलांसाठी रोजगार केंद्र उभारलं. उद्घाटनाच्या दिवशी संपूर्ण गाव तिच्या स्वागतासाठी उभं होतं. लोकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. अनिका हसून म्हणाली, वाईट आठवणींचा बदला घेण्यापेक्षा त्या जागी चांगल्या आठवणी निर्माण करणं अधिक मोठं असतं. आणि तिच्या या शब्दांनी सर्वांना आयुष्यभरासाठी एक अमूल्य धडा मिळाला की क्षमा, दया आणि माणुसकी त्यापेक्षा मोठी श्रीमंती या जगात दुसरी कोणतीही नाही. अनेक वर्षांनी अनिका आपल्या नातवंडांसोबत त्या जुन्या घरासमोर उभी राहिली, जिथून तिला कधी काळी अपमानित करून बाहेर काढलं होतं. तिने त्या घराला भूतकाळाची शिक्षा न मानता नव्या भविष्याची सुरुवात बनवलं आणि तिथे महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. उद्घाटनावेळी तिने सांगितलं, माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी दुसऱ्यांवर अन्याय करणार नाही. माझ्या वेदनेतून दुसऱ्यांचं आयुष्य घडणं हाच माझा खरा विजय आहे. तिच्या या शब्दांनी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं. तिचा माजी नवरा दूर उभा राहून अभिमान आणि पश्चाताप याचा मिश्र भावनांनी हे सर्व पाहत होता, कारण त्याला शेवटी समजलं होतं की ज्याला तो कधी गरीब समजला होता, ती स्त्री खऱ्या अर्थाने मनाने, विचाराने आणि कर्माने सर्वात श्रीमंत होती. आणि तिची ही प्रेरणादायी कहाणी पिढ्यानपिढ्या लोकांना शिकवत राहिली की माणसाची खरी ओळख त्याच्या पैशात नसून त्याच्या स्वभाव, संघर्ष, क्षमा आणि माणुसकीत असते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट